विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकावर आधारित ह्या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वि स गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेला सामोरं जात असताना आपल्याला एखाद्या विषयात अधिक गुण मिळवायचे असतील तर त्या विषयाच्या कृतीपत्रिकेची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कृतीपत्रिकेचा आराखडा समजावून घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका आराखडा समजावून घेणार आहोत. इयत्ता 12वीच्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेतील घटकनिहाय गुणविभागणी आपण सर्वप्रथम समजावून घेऊया. जसं की पाठ्यपुस्तकात असलेले विविध घटक आहेत. यापैकी पहिली कृती असेल ती गद्य विभागावर 20 गुणांसाठी. गद्य विभाग आहे 20 गुणांचा. त्यानंतर दुसरी कृती असेल ती पद्य विभागावर आधारित असेल आणि पद्य विभागावर आधारित कृती असतील त्या 16 गुणांसाठी. तिसरी कृती असेल कथा साहित्य प्रकार परिचय. या कथा साहित्यावर आधारित कृती असतील 10 गुणांच्या. त्यानंतर कृती क्रमांक 4 असेल उपयोजित मराठीवरती. या उपयोजित मराठीसाठी गुण आहेत 14 आणि 5वी कृती असेल ती व्याकरण व लेखन या विभागावरती 20 गुणांची. आपल्या संपूर्ण कृतीपत्रिकेमध्ये मुख्य कृती असतील त्या फक्त 5 कृती असतील. यापैकी गद्य विभाग 20 गुण, पद्य विभाग 16 गुण, कथा साहित्य प्रकार परिचय गुण 10, उपयोजित मराठी गुण 14 आणि व्याकरण व लेखन गुण 20 असे एकूण 80 गुण होतात. अशा 80 गुणांची घटकनिहाय गुणविभागणी आपण समजावून घेतली आहे. गुणविभागणी घटकनिहाय गुणविभागणी एवढ्यासाठीच आपण समजावून घेणार आहोत की गद्य आणि पद्य घटक किती गुणांसाठी आहेत, कथा साहित्य प्रकार परिचय किती गुणांसाठी आहे, उपयोजित लेखन हा घटक किती गुणांसाठी आहे व व्याकरण व लेखन घटक किती गुणांसाठी अभ्यासायचं आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण समजावून घेणार आहोत इयत्ता 12वीचा कृतीपत्रिका आराखडा की जो 80 गुणांचा असेल. या कृतीपत्रिका आराखड्यातील कृती आपण क्रमाने समजावून घेणार आहोत. कृती क्रमांक 1. आपल्याला जी कृतीपत्रिका दिली जाईल ती 80 गुणांची असेल. ती सोडवण्यासाठीचा वेळ असेल 3 तास. इयत्ता 12वी मराठीच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप आपण समजावून घेणार आहोत. कृती क्रमांक 1 असेल उतारा वाचून पुढील कृती सोडवा. यासाठी पठित उतारा म्हणजेच पाठ्यपुस्तकातील उतारा असेल. या उतार्यावर आधारित अशा आकलन कृती क्रमांक 1 जी 2 गुणांसाठी असेल, आकलन कृती क्रमांक 2 अशी 2 गुणांसाठी असेल. एकूण आकलन कृती 4 गुणांसाठी असतील. आणि कृती क्रमांक 3 असेल ती खालीलपैकी एक कृती सोडवा, स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती अशा 2 कृती दिल्या जातील. या 2 पैकी एक कृती सोडवायची आहे 4 गुणांसाठी. एकूण कृती क्रमांक 1 ही 8 गुणांसाठी असेल. कृती क्रमांक 1 उतारा वाचून पुढील कृती सोडवा. यामध्ये सुद्धा पठित उतारा असेल म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील जे पाठ आहेत त्या पाठांपैकी दुसरा उतारा असेल. याही उतार्यावरती 2 आकलन कृती 2-2 गुणांसाठी असतील म्हणजे 4 गुणांच्या आकलन कृती असतील. आणि तिसरी कृती असेल स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती की जी 4 गुणांसाठी. अशा प्रकारे आकृती ही सुद्धा 8 गुणांसाठी असेल म्हणजेच 8 गुण, 8 गुण आणि कृती 1 उतारा वाचून पुढील कृती सोडवा 4 गुण. यासाठी मात्र अपठित उतारा असेल. अपठित उतारा म्हणजेच पुस्तकाबाहेरील उतारा. या पुस्तकाबाहेरील उतार्यावर फक्त 2 कृती असतील आणि त्याही आकलन कृती असतील. 2 आकलन कृती 2-2 गुणांसाठी अशा एकूण 4 गुणांसाठी 2 आकलन कृती असतील. 1 8 गुण, 1 8 गुण आणि कृती 1 4 गुण अशी गद्य विभागावर आधारित पहिली कृती 20 गुणांची असेल. कृती क्रमांक 2
पद्य उतार्याच्या आधारे कृती पूर्ण करा, गुण 8 आहेत. या पद्य विभागावरती किंवा पद्य भागावरती एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेवरती पहिली कृती आकलन कृती असेल की जी 2 गुणांसाठी, दुसरी कृती असेल ती सुद्धा आकलन कृती असेल, तीही 2 गुणांसाठी, आणि तिसरी कृती असेल की जी अभिव्यक्ती कृती असेल, ही अभिव्यक्ती कृती 4 गुणांसाठी असेल. असे एकूण 2 अधिक 2 अधिक 4 8 गुण या कृती क्रमांक 2 अ ला असतील. कृती क्रमांक 2 आ, पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा, गुण 4. यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकातील कवितेतील 4 काव्यपंक्ती दिल्या जातील आणि त्या 4 काव्यपंक्तींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. यासाठी गुण आहेत 4. आणि कृती 2 ई, पुढील काव्यपंक्तीतील काव्य सौंदर्य लिहा. या कृतीला गुण आहेत 4. किंवा रसग्रहण कृती पूर्ण करा. या 2 पैकी एक कृती पूर्ण करायची आहे आणि तिच्यासाठी गुण आहेत 4. 2 अ, कृती क्रमांक 2 अ साठी 8 गुण आहेत, आ साठी 4 गुण आहेत आणि ई साठी 4 गुण. 8 4 4 असे एकूण 16 गुण या पद्य विभागासाठी आहेत. काव्य सौंदर्यावर आधारित कृती किंवा रसग्रहण कृती यापैकी एक कृती सोडविणे आवश्यक आहे. पद्य विभागावरती 16 गुणांसाठीचे कृती असतील किंवा विचारल्या जातील. कृती क्रमांक 3 ही मुख्य कृती क्रमांक 3, उतारा वाचून कृती पूर्ण करा. या कृतीसाठी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचयचा सैद्धांतिक भाग जो आहे त्यावरचा एक उतारा दिला जाईल आणि या उतार्यावरती आकलन कृती 1 गुणासाठी विचारली जाईल. पुन्हा कृती क्रमांक 2 ही सुद्धा आकलन कृती असेल 1 गुणासाठी आणि कृती क्रमांक 3 ही सुद्धा आकलन कृती असेल. म्हणजेच 4 गुणांसाठी एकूण 3 अशा आकलन कृती विचारल्या जातील, त्यांच्यासाठी गुण असतील 4. कृती क्रमांक 3 आ, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. यामध्ये उर्वरित 2 कथांवर आधारित प्रत्येक कथेवर एक स्वमत कृती विचारली जाईल. या 2 कथांपैकी एका कथेवर विचारलेली स्वमत कृती आपल्याला सोडविणे आवश्यक आहे. ही कृती 3 गुणांसाठी असेल आणि 2 मध्ये खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. इथे आपल्याला प्रत्येक कथेवरती 2 एक अशा 2 अभिव्यक्ती कृती विचारल्या जातील आणि त्यांच्यासाठी सुद्धा गुण असतील 3. आपल्याला एक स्वमत कृती आणि एक अभिव्यक्ती कृती अशा 2 कृती कथेवर आधारित सोडवायच्या आहेत. 4 अधिक 3 अधिक 3 असे एकूण 10 गुण कथा साहित्य प्रकार परिचय या घटकासाठी असून या घटकावर आधारित अशी मुख्य कृती क्रमांक 3 असेल. कृती क्रमांक 1 असेल गद्य विभागावर, कृती क्रमांक 2 असेल पद्य विभागावर आणि कृती क्रमांक 3 असेल कथा साहित्य प्रकार परिचय. कृती क्रमांक 4 अ, कोणत्याही 2 कृती सोडवा, गुण आहेत 4. ही कृती असेल उपयोजित लेखन या घटकावर आधारित. 4 पैकी 2 लघुत्तरी कृती सोडविणे. या कृतींमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील किंवा छोट्या छोट्या कृती असतील, त्यांची उत्तर आपल्याला पाठ करून लिहायची आहेत. इथे आपल्याला कोणत्याही प्रकारे उतारा दिला जाणार नाही किंवा आकलन कृती असणार नाही, तर या लघुत्तरी स्वरूपाच्या कृती असतील. या कृती 4 विचारल्या जातील. प्रत्येक पाठावरती 1 अशा 4 पाठांवरती 4 कृती विचारल्या जातील. त्यापैकी 2 लघुत्तरी कृती आपल्याला सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक कृतीसाठी 2-2 गुण असतील, असे 4 गुण असतील. आणि कृती क्रमांक 4 आ, कोणत्याही 2 कृती सोडवा. इथे मात्र उपयोजन व कौशल्यावर आधारित अशा 4 कृती विचारल्या जातील. पैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीसाठी 5 गुण असतील. अशा प्रकारे या कृतींना 10 गुण आहेत. 4 नंबरची जी मुख्य कृती असेल ती उपयोजित लेखनवरती 14 गुणांची असेल. या 14 गुणांची विभागणी 4 अ साठी 4 गुण आणि 4 आ साठी 10 गुण
अशी एकूण 14 गुणांची ही कृतीपत्रिका असेल, कृती असेल. कृती क्रमांक 5 ही व्याकरण व लेखनवर आधारित कृती आहे. त्यापैकी 5 व्याकरण कृती पूर्ण करा. 10 गुणांसाठी 10 कृती विचारल्या जातील. त्यापैकी वाक्य रूपांतरच्या 2 कृती असतील. प्रत्येक एका गुणासाठी 1 कृती, समासावर आधारित 2 कृती असतील, प्रयोगावर आधारित 2 कृती, अलंकारावर आधारित 2 कृती आणि वाक्प्रचारावर आधारित 2 कृती. अलंकारावरची जी कृती असेल त्यामध्ये एक कृती अशी असेल की उपमेय व उपमान ओळखा आणि एक कृती अलंकार ओळखा. अशा प्रकारे 10 गुणांसाठी 10 कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती ही एका गुणासाठी असेल. अशा प्रकारे व्याकरणसाठी 10 गुण असतील. आणि कृती क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. 10 गुणांसाठी ही कृती असेल. आपल्याला निबंध लेखनासाठी 5 विषय दिले जातील आणि त्यापैकी कोणत्याही एका विषयावरती 200 ते 250 शब्दांत निबंध लेखन करायचं आहे. अशा प्रकारे व्याकरण व लेखन या ज्या 2 कृती आहेत त्या कृती क्रमांक 5 मध्ये असतील. 5 व्याकरण आणि 5 लेखन यामध्ये निबंध लेखन असेल. अशा मुख्य 5 कृतींपैकी 5वी कृती जी आहे ती 20 गुणांसाठी असेल. 10 गुण आणि 10 गुण असे मिळून 20 गुण असतील. अशा प्रकारे आपण घटकनिहाय जर गुणविभागणी समजावून घेतली तर गद्य 20 गुण, पद्य 16 गुण, कथा साहित्य प्रकार परिचय 10 गुण, उपयोजित लेखन 14 गुण आणि व्याकरण व निबंध लेखन 20 गुण अशी एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका असेल. कृतीपत्रिकेमध्ये मुख्य कृती असतील त्या फक्त 5 मुख्य कृती असतील. अशा प्रकारे आज आपण कृतीपत्रिका आराखडा समजावून घेतला आहे. अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर आपल्याला कृतीपत्रिका आराखडा समजावून घेऊन त्याप्रमाणे आपण अभ्यासाचं नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि चांगले गुण मिळवाल. धन्यवाद.